अजिंक्य, कुठे निघालेस? कोणीतरी फालतू माणूस अक्कादांना काहीतरी बोलतो आणि आपण काही गप्प राहून ऐकून घ्यायचं. अजिंक्य, कुठलीही गोष्ट करताना विचार करून करावी. मला वाटतं तुझं हे आत्ताचं वागणं आतताईपणाचं आहे. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम डॅड? तुझा स्वाभिमान इतका मेलाय का की तुला कसलंच काही वाटत नाही? नाही, प्रश्न माझ्या स्वाभिमानाचा नाहीये, प्रश्न आहे अक्कादांच्या सन्मानाचा. म्हणूनच सांगतोय, त्या बाब्याला धडा शिकवायला हवा. कुठल्या बाब्याला? जो आत्ता काय बोला त्याला नंतर आठवत नाही त्याला? अरे तो कायम काहीतरी बडबडत असतो. लोक ऐकतात, हसतात, सोडून देतात. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. उलट मला सांग, त्यानं अक्कादांवर काही आरोप केला आहे? नाही. त्यानं आरोप केलाय तो भोसले काकूंवर, आणि अक्कादांनी त्या आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि भोसले काकूंना त्या समारंभामध्ये सामील करून घेतलेलं आहे. प्रश्न संपला, विषय संपला. डॅड, तू इतका कुल्ली कसा घेतोय? त्यांनी अक्कादांवर त्यांनी आरोप केले आहेत, बोट रोखलंय त्यांच्यावर. पण हेतू तर तोच होता ना? असेलही, पण म्हणून आपण लगेच त्याच्यावर रिॲक्ट होणं म्हणजे त्यांच्या शंकेला दुजोरा देण्यासारखं नाही का? मला एक सांग अजिंक्य, गावातल्या कोणाची हिंमत आहे अक्कादांवर असा आरोप करण्याची? हा, आता त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न असतील, किंबहुना त्यांच्या डोक्यामध्ये अशा शंका उपस्थित करणं हाच यामागचा हेतू असू शकतो. पण म्हणून लगेच अक्कादांची बाजू घेऊन आपण त्यांच्याबरोबर भांडणं म्हणजे त्यांच्या शंकेला खत पाणी घालण्यासारखं आहे. शिवाय याच्या मागे जो कोणी आहे, व्यंकटेश काका. नाही, याच्या मागे दुसरंच कोणीतरी आहे. कारण व्यंकटेशचं डोकं इतक्या धूर्तपणे नाही चालणार. पण त्यांच्या डोक्यात हे प्रश्न आहेत. अरे, स्वार्थी लोकांच्या स्वार्थाच्या आड जी मंडळी येतात ना, त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रश्न असतातच. पण मुख्य प्रश्न असा आहे की आपण त्याला किती महत्व द्यायचं. डॅडी, एक विचारू? विचारण्यासाठी माझी परवानगी तुला कधीपासून लागायला लागली? विचार विचार, बेशक विचार. डॅड, अक्कादांच्या भूतकाळात खरंच असं काही आहे का? घ्या, कट यशस्वी होण्याची सुरुवात अक्कादांच्या घरापासूनच झाली. एक गोष्ट कधीही विसरू नकोस, आपल्या माणसावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. अक्कादांचा भूतकाळ हा त्यांचा आहे ना, आपण त्यात कशाला ढवळाढवळ करायची? शिवाय दिवलकरांचा हा वाडा उभा करण्यासाठी ज्या व्यक्तीनं आपली हयात वेचली, ती व्यक्ती कुठून आली, कशी आली, कधी आली, या शंका कशाला घ्यायच्या? उलट अक्कादांवरचा ठाम विश्वास हेच आजच्या या प्रकाराला आपलं उत्तर असायला हवं. मग काय, कसं काय झालं हळदी कुंकू? काय म्हणा सावित्री, पण असे अधूनमधून समारंभ झाले ना की सगळीकडे कसा आनंद पसरतो, नाही का? हा, या निमित्ताने का होईना पण पौर्णिमाला बरं वाटलं असेल, होय की नाही? किती जणी आले होते का? मी तुला काहीतरी विचारतोय. बरं मला सांग, हळदी कुंकाला बायकांनी काय लुटला आज? हा, आणि तू ती आपली लग्नातली पैठणी नेसणार होतीस ना? आलेच मी. सावित्री, मला वाटतं आपल्या लग्नाला 30-35 वर्ष झाली असतील, नाही का? हा, काय झाले नक्की सांगशील मला? गप्प कायस तू? अहो, डोकं शांत ठेवून ऐकणार असाल तर सांगते. सांग. अहो, तो बाब्या आहे ना, म्हणजे दारुडे? हो, तोच मेला. त्यांनी भोसले काकूंना मंदिराच्या दाराशीच अडवलं आणि म्हणाला, त्या माईला त्याच्या
गावातल्या बायकांना त्रास देण्यापर्यंत त्याची मजल केली. आता त्याचीच बाटली त्याच्या डोक्यात घालतो आणि आयुष्यभराची त्याची नशा उतरवतो. बघा, म्हणून म्हणलं होतं, डोकं शांत ठेवून ऐकणार असाल तर सांगते. बोल. तो भोसले काकूंना म्हणाला, नवरा कुठे आहे तुमचा? जिवंत तरी आहे का? मंगळसूत्र घालून गावभर कशाला फिरता मग? असं म्हणाला? हो. आणि म्हणाला, सणा समारंभाला कशाला जाता? कुणास ठाऊक तुम्ही विधवा आहात का सधवा आहात? हळदी कुंकला यायचं तुमचं काम काय म्हणाला. एवढासा चेहरा झाला होता हो भोसले काकूंचा. बिचारीच्या किती जिव्हारी लागलं असेल. तिला किती पिऊन आला होता कुणास ठाऊक.